काल शांत व्यायसांना बोरी बावळी शिंपाया लावल्या आणि विधी सांगितला. अंघोळ करायची, ओले कपडे घालायचे आणि ते विधी करायचे. आणि साता जन्मीचे हस्त उदक स्वामींनी घेतलं आणि मग त्यावेळेला सर्वज्ञ म्हणाले, कर्मे न जळती तिचे कर्म ते इथोनी नासले. ही कर्मे कोणती होती तिची, जी स्वामींनाही जड झाली हो, तर ती थोर हिंसेची म्हणजे पूर्व प्रमादात शांतव्यायीसांकडून थोर हिंसा घडलेली आहे. म्हणजे सांगतात थोरे हिंसेची कर्म आहेत. मग सर्वज्ञानी ते उदक का स्वीकारलं ना, त्याने 7 जन्माचे गोमटे लागेल तिला. आणि 7 जन्म का स्वीकारले, अनंत जन्म कर्माच्या राशी करायच्या ना ती विकल्पे खंती आलेली आहे तिची. सगळं विकल्पाला शरण गेलेली आहे. किती विकल्पाचं मोठं प्राबल्य आहे नाही का. विकल्पाशिवाय काहीच होत नाही, म्हणून विकल्प शून्य सांगितलं. आणि विकल्पाने खंती आलेली आहे सर्वज्ञाना. म्हणून तिथे जो विषय आहे, विकल्पे खंती ते अयोग्यता नासाव्या. हा विकल्पाचा विषय इतका मोठा आहे आणि एवढं वावडं चक्रधर स्वामींना का आहे, त्याचसाठी येते. प्रति ईश्वर नाही व्हायचं तुम्ही. विकल्पावर न बोललेलं बोल. सध्याच्या चल काळामध्ये फार मोठा विकल्प आहे. जीवाला आपण सर्व गुण संपन्न म्हणतो, हा मोठा विकल्प आहे. जाणीव आहे ना तुम्हाला, ते सर्व आहेत का गुण संपन्न आहेत का, ते सर्व विध आहेत का, ते बोललेलं कळते. हे कळालं तर हा धर्म स्वामींचा कळाला. शब्दाने विकल्प जोडला. असे अनेक प्रकारचे विकल्प संप्रदायाच्या सध्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चतुर्विध साधनामध्ये पाहायला मिळतात. आणि त्याने ती खंती येते. त्या तत्सदृश्य खंतीतल्या हा शांतव्यायी आहेत. म्हणून ही ती जी अयोग्यता आलेली आहे, तिचा परिहार होत नाही आहे स्वामींकडून. म्हणून ती जी कर्म आहेत ते इथून जाळताही जळती ना. म्हणाले बाई, असे चिकट कर्म, चिवट कर्म असं म्हणतात, परमार्गामध्ये नाव आहे. हे आपण जोडत असतो संविधानामध्ये. म्हणून ते सांगतात की कर्मनाश ज्ञाने होय. कर्मनाश जो आहे तो ज्ञानाशिवाय होत नाही, आणि ती ज्ञानी नाही आहे सध्या. का ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. कसा आहे श्लोक तो? पुढं तर ते इथे म्हणून ते सांगतात अनुसरणे होय ते कार्य. का अनुसरल्याचे आगंतुक कुंठे, हा विषय सर्वज्ञानी उद्धरणामध्ये सांगितलेला आहे. आणि विधी करता कर्मनाश होत असतो. हा जो विधी करता कर्मनाश करावाच लागतंय.
म्हणून ते दास्यमोचक सांगितलं. म्हणजे कर्म ज्ञानयुक्त, समय उचित, जशाचं तसं, जेथीचं तेच, कवा बी नाही आणि कुठं बी नाही, आगळम बगडम तर अजिबात नाही. तसं विधीचं पण आहे. ते विधीच करिता कर्मणास, विधीच आगडम बगडम हे नाही आचरला तर कर्मणास होत नाही. विधी आचरला, जाडी तुनली, पण बाजेवर बसून तुनली. ती स्वामींनी सांगितलं एका ठिकाणीतून. स्वामींचे जेवढे शब्द निघतात स्वामींच्या श्रीमुखातून, ते सगळ्या शब्दांचा कायदा होतो सुप्रीम कोर्टाचा, आणि तो सगळ्या देवतांना लागू होतो. ते कुणीच मग तिथे नाही म्हणू शकत नाही. हा अनुसरला मग ते करून टाका, हा असा आहे मग जी देहाभिमानी थांबवून टाका, बाजूला हटा. त्याची ओळखणे देहाभिमानी करा. प्रमाद अंगावला तर परत देहाभिमानी चालू करा. प्रमाद अंगावला तर विकार विकल्प हिंसेला शरण गेला तर तुम्ही तुमचं गिऱ्हाईक ताब्यात घ्या. कशी आहे व्यवस्था? मला खंती आणली तर तुमचा भोग सुरू करा. माझं प्रसन्न केलं तर कोणीही हात लावायचा. मी म्हणाल तेव्हा बघू तुमचं काय असेल. कशी व्यवस्था आहे पहा. आणि व्यवस्था कशाने केली? विधीने. आणि आपण विधी भंगायला भेटच नाहीत. काळाचा कसा इम्पॅक्ट असतो. ह्याचा विधी आलाय, बरं तो विधी समजला पाहिजे. ते विधी आपण दुसऱ्याला सांगत राहतो, विधीपूर्वक करा, हा विधी घडला पाहिजे, आणि स्वतः भरपूर आहे विधी. म्हणून ते सांगतात की जे आहे विषय तो विधीचा आहे. विधी करताच कर्मणास, विधी करताच योग्यता, आणि विधी करताच पण समान. हे सगळं गुंता डोक्यात असला पाहिजे साधूच्या. तेव्हाच तो दैव स्वभाव होत असतो, एरवी होत नाही. म्हणून ते सांगतात सन्निधानी होय, असन्निधानी होय. हे सगळी व्यवस्था केलेली आहे स्वामींनी. तर म्हणाले ही लीळा केली सर्व ज्ञानी, तर तिचा कर्मलेप कोणी पुसला? याच्याबद्दल मोठं परमार्गी चिंतन असतं. कर्मलेपाबद्दल हजारो त्याला अँगलने चिंतन करतात की कर्मलेप तेचेनी लागे ना पुसेना. मायाचे निला म्हणजे कर्मलेपाचे पक्ष अशा येतात समोर. मग तेवढी ब्रह्मविद्येचा मंथन करावं लागतं. तर ते न करताना त्यांनी सरळ सांगितलं की ते कर्मलेप जे असतात ते ओळगणी माया चेतनत्वाचे चिन्ह पुशी. हे ओळगणी माया आहे ती, त्या मायाकडून असं आहे, पण ही ओळगणी माया अशी आहे, तिच्याकडून ते चिन्ह चेतनत्वाचे चिन्ह पुसतात. इथं अगदी फार मोठा विषय सांगितलाय. तो पाची स्थळाच्या अंतर्गत बंधांताच्या अंतर्गत असल्यामुळे ते विवेचन जास्त न ऐकलेलं बरं, कारण कळणार काहीच नाही त्यात. तिसरा विषय शांतीनगरीचा पाठा. तुम्हाला शांतीनगर म्हणजे काय? म्हणजे पहिले साधुत्व येत असतं तिला. साधुत्व म्हणजे काय? भाषा कशी आहे? म्हणजे तमहीन, रजहीन, रजस्तमे निर्सोणी, तो जो विषय स्वामींची तो सांगितलेला आहे, तो शांतीनगरीचा पाठो. तो रजस्तम आम्ही निर्सवून टाकू, तमहीने रजहीनही करून टाकू तुम्हाला.
तुझ्या जीवनात तरंगच नाहीत कुठले, कुठल्या भावना, काहीच नाही. चल म्हणाले शांता, काय नाव ठेवलं शांतबाईचं, आणि शांती नगरीचा पाठ, साम्राज्य दिलेले. आपली तुलना करा बरं बघा. आपल्या चेहऱ्यावर शांती, उठण्यात बसण्यात शांती, वागण्यात, स्वामींचा धर्म आचरणात, धर्माला धर देण्यात कसे आहो आपण. असं आहे ते बिचारीला गॉड गिफ्ट मिळाली, सर्वज्ञानी आशिष दिला. शांतीनगरीचा पाठव दिजेल बाई. निघता काय आता? बघा आता तुम्हाला निघायचं आहे आता आमच्यापासून. शांतीचं नगर कुठं आहे? परमेश्वरपूर. तिथला पाठ दिजेल. तिथे जाऊन तुम्हाला मरायचंय. माझ्या गुरुची सेवा करायची. आणि तिथे ते विकल्पहीन लोक लागतात. तिथे विकल्पच नाही ना. त्या अवतार कार्यामध्ये विकल्पच नाही. चावी थुंकी करणे, असे करणे, कुणाच्याही घरात जाऊन काही खाणे. त्या शांतीनगराचा पाठू तुमच्या नावाने ते रजिस्ट्रेशन करायचे. म्हणाले बाय, काय स्वामींची भाषा असते, किती चिंतन करावं ज्यावरती. ते साधुत्व तिला प्राप्त होत आहे. आपल्याला असं लीळा आठवताना असं चिंतन करावं, स्वामी त्या वरदानाने तिला शांतीनगरीचा पाठव. सगळे कर्म नासले, प्रशांत केलं तिला. गीतेमध्ये आहे की कसला काय श्लोक? प्रशांत आत्मा. कसा श्लोक आहे तो? प्रशांतात्मा विगत भीर ब्रह्मचारी व्रते स्थित मनसंयमी मज्जितो युक्त आसीत मत्पर. कधी कधी गीतेलाही असं म्हणजे संस्कृतचं नॉलेजची गरजच नाही. गीता अशी सोप्या छंदात आणि सोप्या वाक्यात गीता आहे, त्याला काही लागत नाही. हे सगळं कनेक्ट करायचं असतं. प्रसन्न चेतसा ह्याशु बुद्धी पर्यावतिष्ठते. नचायुक्तस्य भावना नास्तिर्बुद्धियुक्तस्य. स्वामींनी किती मानसिक शास्त्र इथं सांगितलंय ना देवाने. मला काय असं फार मोठं संस्कृत येते असं नाही, पण मी ते हे स्वामींचे शब्द तिथे शांतीनगरीचा पाठ. मनप्रसाद सौम्यत्व मौन आत्म विनिग्रह हे तपस्या आहे शांतबाईसांची. त्या तपस्येच्या दीप्ती अग्नीमध्ये तिला त्या स्वामी पाठवतात. तप कर म्हणाले, तिथं जावायचे आता तुला, आणि तिथं जाण्यासाठी मी तुला योग्य करते 7 दिवसात. म्हणून 7 दिवसात तो शांतीनगरीचा पाठू तुला देणार आहे. मरेपर्यंत बघ, विसरायचं नाही. हे लीळाशी चिंतन करावी दररोज साधकाने. साधक म्हणल्यानंतर आपण साधू समजू नका. ते उपदेशाने करावी, वासनिकाने करावी, डोऱ्या डोंगरात बसलेल्याने करावी. जिथं बसायचं ना तिथं नीट बसायचं. नाटकं अजिबात अंधारायचं नाही. स्वामींनी जसं सांगितलं तसं बसायचं. नियमित व्यवस्थित बसायचं.
तिकडे गेले तिकडे नीट बसायचं व्यवस्थित. स्वामींना कसा अभिप्रेत आहे. अहो लग्न केलं तर त्या बायकोला जसं आहे तसं बसवायला लागतो. तिला बसावंच लागतं तर तिला त्या घरचं सगळ्या चाव्या भेटतात. म्हणाल तसं राहावं लागतंय. इथं परमेश्वर आहे. म्हणून शांत नगरीचा पाठू म्हणजे हे अनेक अनेक द्यायचंय तिला आणि पुढून संबंध देऊन तिला उद्धार करायचे. तिला रजत मन असायचे तिचे. मला वाटतं शांतबाईसाची पुन्हा कधी तक्रार नाही आहे. सगळ्यांच्या थोड्या थोड्या तक्रारी आहेत चरित्र श्रीपू बाबांच्या इथे आहे ना. हिची मात्र एक पण तक्रार नाही. ती कैसा गेलत्या का त्यांना भेटायला तिथं शांतबाईसाला. हो शेवटचा क्षण. शांतबाईसावरती पुन्हा अन्याय आपण केलेला आहे. जसं आबाईसांवरती अन्याय झालेला आहे. अन्याय म्हणजे त्यांचं असं मोठेपण समाजाला शांतबाईसाचं मोठेपण आणखीन दाखवल्याच गेले नाही. त्याच्याबद्दल असं स्टेजवरती बोलल्याच गेलं नाही. मायंभट्टावर खूप बोललं जातं. भांडारे करावर भटबासांवर आहे ना. शांतबाईसावरती नाही बोलल्या जात. मंडळीकावर हे लोक खूप मोठे आहेत. याच्यावरती चिंतन झालंच पाहिजे. त्यांचे अधिकार अनाधिकार, त्यांचे प्रसव, त्यांचे क्षोभ, त्यांनी आचरण केलेला धर्म, त्यांनी मिळवलेला शांती नगरीचा पाठू, असं ते भले आपण त्याच्यात विचार करू शकतो. म्हणून रजस्तमे निरसती यावे नावे, हेच नाव तिला प्रसादाचं ठेवून शांत बाईसा म्हणले. आपणालाही म्हणावं स्वामींनी, देवा मला एकदा शांतबाईसा नाव ठेव ना प्रसादाचं. हृदय खोलल्यानंतर ते लक्षात येतं शांत नगरी. ते रामाचा राज्याभिषेक झाल्यानंतर सर्वांना सर्व दिलं गेलं, दान, पद, राज्य. मग रामाला सीतेने विचारलं, का हो म्हणाली बाई, त्या हनुमंताला काय दिलं नाही म्हणाले. तुम्ही असेच आहे बाई म्हणाले. राम म्हणाले, सीता त्याला विचार काय पाहिजे ते सगळं देतो म्हणाले. हनुमंता सीतेने विचार, काय रे हनुमंत तुला काय पाहिजे. एक तर सगळं शेवटी सगळ्या देऊन टाकलं. सोनं नाणं गाई बाई सगळं. तिथे सीतेच्या गळ्यामध्ये मोठा अरबो रुपयाचा हार होता हिऱ्यांचा. तो सीतेने काढला आणि दिला. हनुमंताने तो घेतला आणि मग ते तोडला. ते हार फोडू लागले. बाजूला गेले, बसले फुटत. टाकायचं ते सीताने बघितलं, म्हणाले, अरे हा काय करतोय. विचारलं, म्हणजे काय तू असं का करतो. तर या हिऱ्यांमध्ये मी राम शोधतोय म्हणाले. तिथं दिला असताना ताई तुम्ही फार बरं झालं असतं. मला ह्यात ना सीता आहे ना ह्यात राम आहे, म्हणून हे तुटलेलेच बरे आहेत. हे काय करायचं मला असं. अशी एक उच्च प्रतिभा त्या तुलसी रामायणामध्ये दिसते. असे अनेक प्रसंग तिथे आहेत. असे ईश्वराला ते असे नाही का देवता भक्ती आपल्याला काही नाही, पण ते शांत आहेत. आणि मग हे सगळं प्रकरण आल्यानंतर म्हणाले, काय हवं तुला. रामाने विचारलं. मग काय नाही म्हणतं, माझ्या चरणाचं दास्य द्या म्हणाले मला. काय का नाही ते दास्य मोचक. हनुमंताने तेच मागितलं. दास तुमच्या चरणाचं तोडून मला दूर कधी लोटू नका म्हणाले. रामा, शिवाजी महाराजांचा बी एक होता वीरशूर. त्यांचं रायगडावर असं मोठं मंदिर बांधलं. आजही आहे ते.
त्या उद्घाटनाच्या प्रसंगी शिवराय तिथे गेले. खूप खुश झाले. म्हणजे तुला आता काय देऊ रे मंडळीक, राजा करू का तुला? नाही म्हणाले राजे, मला काहीच नको. हे दास्यत्वाचं असतं. म्हणजे मग काय पाहिजे? मग तुमचा पाय आहे ना, तो माझ्या हृदयावर ठेवायचा. त्यासाठी ताजी ती पायरी आहे तिथे मंदिरात चढताना. त्या पायरीवर त्याचं नाव लिहिलेलं आहे. ते म्हणजे मी त्या दगड चिटकावतो, त्याच्यावर तुम्ही पाय देऊन. किती मोठं आहे ते ना. ते देवता भक्ती म्हणून आपण त्याचा दिवसच राहतो त्याला. भटवासांच्या श्रीचरणाच्या हृदयावर काय उमटायचा? स्वामींचा पाय. हे जे आहे ते शांत व्हायच्यांना स्वामी आता देत आहेत. असं वरदान मागावं आपण. आपल्या हृदयातलं रजस्तमांचं निरसन, राग, द्वेष, काम, क्रोध, लोभ, मोह, वासना हे कधी जातील कोणास ठाऊक. असं वरदान दिलं तर जातील बाबा. कर्माने नासायला तर ते उलट जास्त होतात. एखाद्यानं जर मार्गातून कर्मनाश केला तर त्याला असं वाटतं की कितीतरी श्रेष्ठ झालाय, तो मार्गाचा बॉस होतो, कोणालाही ठिस ठिस करतो. त्याचा कर्माचा नाश झालाय. सेवा करतो ना तो, मग तो कोणाला राहू देत नाही मार्गात. हे 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 कर्माना जोडला का, जोडून घेतलं कर्म, असं उलट होते. कर्मनाश. त्या वानराने किती कर्मनाश केला. दगड टाकले. सेतू स्वामींनी उल्लेख केलाय ना, हिमा सेतू मध्ये 5 शिते कर्म. स्वामींनी सेतू बांधला होता आहे की नाही, खडकोलीला. कुठं बांधला होता? शूद्रांना दिसे. सेतू बांधला. त्यांचं दास्य करून घेतलं बघा. ते एवढा मोठा समुद्र आहे तो, आणि त्याच्यावरती एक कल्पना कशी चित्र असते. आहे देवतेंचं चिंतन, ते छान मानले आहे की नाही. सर्वांनी नाव लिहिले ते तरले आहे की नाही. रामाने नाव लिहिलं, त्यांनी टाकलं दगडावर, दगड बुडाला. सगळे वानर हसायला लागले, म्हणाले. मग तिथं हे बसलेले आहेत ज्ञानी सुग्रीव. रामाला अपमान वाटला. मला काय रे तुम्ही सगळे हसताय मला. हे कसं काय झालं? ते आश्चर्य आहे ना म्हणाले. मला पण आश्चर्य वाटते म्हणाले की माझं नाव लिहिलं मीच आणि टाकलं, कसं काय बुडला? मग त्या विद्वान व्यक्तीने सांगितलं की अरे तुम्ही जर ज्यांना सोडलं तर तो काय तरणार थोडीच आहे. तुम्ही सोडल्यावर बुडणारच आहे ते. तसं शांत व्हायचं ना, आता सोडायचं नाही आहे स्वामींना. तो शांतीनगरीचा पाठव द्यायचा आहे, ते लिहून खलिता द्यायचा आहे तो स्वामी. असं अनेक चिंतन तुम्हाला एका ठिकाणी बसून करता येईल. कर्माबद्दलचं असं आहे, रजतमांचं असं आहे, विकल्पाबद्दलचं शेरा असं आहे की नाही. क्षोभ नको, प्रसव संपून टाका, हिच्या क्रिया स्टॉप, कर्मले बंद करा. त्या परमेश्वरपुरातल्या सगळ्या शक्तींना, ओळखणींना, सगळ्यांना हे सगळं स्वामी आता सांगतायत. असं चिंतन तुम्हाला वेगवेगळ्या रूपानेही करता येऊ शकतं. हा एक तुम्हाला प्रकार सांगितला चिंतनातला. तुमची जे बुद्धी असेल तशी, ब्रॉडबँड म्हणतात त्याला, वायफाय तुमचं कसं कनेक्ट आहे, तेव्हा किती रेंज आहे तुमच्या बुद्धीत, ते त्याच्यावरती ते चिंतन, आणि तसं चिंतन केलं तर तेच तुम्हाला मिळणार. अशा प्रकारे शांतबाईचं प्रसादाचं नाव ठेवलं आणि साध्य स्वरूपी नेऊन ठेवण्यासाठी जे जे करायचं असतंय
त्या सर्वज्ञांना पुन्हा वेळ नाही आहे. त्याला म्हणायचं शांती नगरीचा पाठव तुम्हाला द्यायचा आहे. त्याला लागणाऱ्या सगळ्या सिच्युएशन व्यवस्था केल्या का साध्य स्वरूपी नेऊनी का साधीमध्ये गच्छांती. पुढे श्लोक आहे गीतेमध्ये, साधी जो प्रमाण दिले त्याने, साधीमध्ये गच्छ, साधी भूतादी दैवम. तो पूर्ण श्लोक आहे तो. दुसऱ्या एकाच चिंते पुनरावृत्ती. साधी भूतादी दैवम माम. म्हणजे त्याचं पारण यासाठीच करावं लागतंय. आपण ज्यांचं साहित्य ऐकतो ते इतके जवळ आहेत देवांच्या, देवाला विचारूनच ते लिहित आहेत सगळं. साधी भूतादी साधी यज्ञम. साधी भूतादी दैवम साधी यज्ञ संयोगी. ते मला सांगावं लागतं ना. हे दररोज 2-3 तास हे गेले पाहिजे चिंतनात. म्हणून ते सांगतात की ते असं आहे. आणि ही जी लीळा आहे रचलेली सर्वज्ञानी, ती केवळ परमेश्वर स्वरूपाची लीळा इथे आता साकारलेली आहे, आकारली आहे. त्याच्यामुळे इथे सगळ्या ओळखणींचं कार्य सुरू झालं. बोरीबाबळी मध्ये असलेल्या सगळं देवता सगळं जीवांना प्रतिबंधित केलंय. तिथे रेड अलर्ट घोषित केलाय, प्रोटोकॉल लावलाय स्वामींनी. 1 महिना प्रोटोकॉल लावलाय तिथे. बोरीबावळी त्याही कर्मानं तिथे आलेल्या आहेत ना. त्या कोण होत्या सांगणार नाहीत. मन दुखवायचं नाही मला, मन दुखतं माझ्या शब्दाने. ह्या बोरी आणि बाबळी जे आहेत ना तिथे बाजूबाजूला, शांतबाईसारख्यांनी तिथे पाणी शिंपावं. स्वामींनी त्यांचा उल्लेख मुखाने करावा. मी सतत 1 महिना स्वामींचं चिंतन आहे त्या बोरी बाबळी तिच्याकडलं आहे. आणि ते पाणी स्वामींनी तिला सांगितलंय. आणि तिथे ओल्या कपड्याने शिंपायच्या. त्या शिंपायचं कळतं का तुम्हाला? घोड्याला पाणी थोडीच टाकायचं, गपकन तुळशीला टाकलं आणि गेलं बोंबलत, असं नाही आहे. तिथे झाड शिंपायचं ते. शिंपणे कशाला समजता तुम्ही? असं आपल्याला कसं बरं माहिती, आपल्याला सगळंच माहिती आहे. बाबा बोरीबाबळीचं शिंपल्या, आपण कशा शिंपल्या? पान घ्यायचं, पाण्यामध्ये उडवायचं, असं शिंपायचं. कुठे? बाबळीवर, बोरीबाबळी. बाबळ किती मोठी असत, बोराचं झाड किती मोठं असतं. आणि सगळ्या पानं ओले करायचे, एकच पान ओलं करायचे. जेवढं आता येईल जेवढं आता येईल तेवढं. तुमची लीळा चिंतन केल्यावर आपोआप तुम्हाला समजेल की काय आहे. बोरी बाबळ शिंपायच्या. जेवढी उंच ते सगळं चिंतन करावं लागेल. वेगवेगळ्या 12 पाठांमध्ये वेगवेगळे चिंतन आहे त्या लीळेबद्दल. ते तुम्हाला करावं लागेल, वेळ द्यावा लागेल. आता फक्त आपल्याला स्वामींसाठीच वेळ नाही, बाकी सगळं पंक्ती, पूजा, उत्सव सगळ्यांना वेळ आहे. मिरवणूक, पूजन, अष्टांग पूजा, सोळे, टोपरे, ह्याच्या शुश्रूषेला जाय, त्याच्या 10व्याला जाय, सगळा वेळ आहे. फक्त वेळ नाही आपल्याला इथे. हे काय म्हणायचं इथे? हे सगळं असंच आहे. म्हणून ही लीळा इतकी कठीण आहे साहित्यामध्ये. बोरी बावळी 1 महिन्यासाठी स्वामींनी स्वतःचं नेटवर्क कनेक्ट केले. असं काय घडलं असं बरं 1 महिन्यात बोरीशी आणि बाबळीशी? तर त्याच्या जीवाचा भोग प्रतिबंध करावा लागला असेल प्रथमतः.
तसं ते चिंतन केलं, लीळास्मरण केलं, म्हणून ते म्हणतात लीळास्मरण करील जो या आठवणी त्या सूचनेतील प्रभू समाधान. सन्निधानी. जो लीळा आठवून स्मरण करेल तर ते सन्निधान तिथं लगेच तुम्हाला कनेक्ट होतो. लीळा आठवली की तुमचं प्रोटोकॉल तुमच्यासाठी लागू होतो. हां, लीळेत गेले की मूर्तीत जाता, मूर्तीत गेले की नामात जाता, नामात गेले की स्वरूपात जाता, स्वरूपात गेले की सन्निधानात जाता, सन्निधानात गेले की स्वसाध्य स्वरूपाची प्राप्ती होते तुम्हाला इथंच. म्हणून म्हणतात ब्रह्मविद्येत साध्य साधन इथेच. अनुभूती तुम्हाला प्रतीती आली पाहिजे ना, प्रतीतीच आली पाहिजे, दुसरं काय नाही. इथेच तुमचा योग्यता होणार, इथेच कर्मणास होणार, इथेच पण संबंधाला तुम्ही पात्र होणार, इथं सगळं आहे या देहात. म्हणूनच मेल्यावर ह्याची सगळी करता ठेव काय, हा या देही हा साधक कोण संबंधाला गेला आणि ह्याचं ध्येय न्यायला परमेश्वर आले, तिथे आले त्याला गारीत पुरणार, त्यावेळेला तर मला बघतील म्हणून शुश्रूषेला जायचं. मी तर असला आहे रंगी ढंगी, बदमाश, विश्वासघाती, विकार, विकल्पी, सगळा भोगून जर स्वामी त्या अवसर काळात तिथे आले, चुकून माझ्याकडे बघितलं, क्षमा करतील का, मला गाडीत पोराला असं येतील का. माड बांधला ना स्वामींनी, मला चला चला स्वामी सोबत. आपल्या प्रेतयात्रेला स्वामी स्वामी आले की दत्तात्रय प्रभू, अशी गजब प्रेतयात्रा निघाली. या देहाचा अभिमान स्वामींना आहे ना. आता हे स्वामींचं देह आहे, पण तसं राहावं लागतं. तसं नाही तर ते भूत होऊन बाबा मेले मेले भूत येऊन लागेल की तो प्रमाद अंगून मेलाय, सृष्टी शून्य होऊन मेलाय ना. त्याच्या प्रेताला कशाला येते स्वामी, 1000 कोटाने करून मेल्या. हा तसलं नाही. तिथं नसते, त्याला शस्त्रविषयाविधी नसते म्हणे की ज्याने देह ईश्वरा दिलं त्यांच्याविषयी सांगतोय मी. त्यांच्या अंत्ययात्रेला मात्र जरूर जरूर जा. स्वामी त्यांच्या अंत्ययात्रेला खातात, तुम्हाला काय ह्याला बघतील, गेले समजा तुम्ही. मग काय शुश्रूषेने काय लगेच प्रेमाचा उपाय होणार आहे की. उलट स्वामी म्हणतात कशाला आला तर अवसर कळत नाही घेतो, मी आज प्रसन्न आहे, आनंदे दुदुंबी करायच्यात, मला शांतीनगरीचा पाठवले नाही घेतो. तुम्ही बळच निघाले तर मग ते मारे गाडी यायला ठोस यायला इथं अंत्ययात्रेला. ते मग म्हणतात ना, मातीला चाललं बाई मेलं हेच बुवा. ते मारायला लावलं स्वामींनी. यायला तोंड घेऊन चाललाय तिथं भाऊ, एक कटू सत्य आहे बरं. लय लय नाही जोडायचं, लय बरं वाटतं ना. मग असं कुठेही स्वामी कुठे भेटत नसतं. तसं स्थानाच्या ठिकाणी चालले तुम्ही, सगळं कर्म कुकर्म करून वाजत गाजत 100 फळांचे विडे घेऊन चालला, स्थानापती नाही घेणार. तसलं काय नसतं या. तुम्हाला अशांती नगरीचा पाठव दिलाय. तुम्ही खंतीचे पाठ घेऊन चालले, तिथे प्रसव आलोट प्रसवांची गर्दी घेऊन चालला, खंती जोडून चालला. तेवढ्या रिश्वत देता काय माझ्या स्वामींना देत. स्थानापतीला सगळं समजतं, त्या कृपेला सगळं समजतं. आता पंचावतार करायला आलाय काय गाव लुटून. ही एक मोठी गमतच आहे. 10 लाख गोळा करायची, 1 लाख खर्च यायचे, 9 लाख गोल. स्थानापती नाही वेळा घेत. असं सगळी ही साहित्यिक तात्विक चर्चा आहे. म्हणून त्या माऊलींनी फोन केला ना, माझं हे दान, नाव नाही गाव नाही सांगितलं. हे असे उच्च लोक आहेत बरं आपल्या पंथात. ग्रस्तीनबाई, तुम्ही फोन ऐकला ना तो? नाव विचारलं, ती म्हणाली कॉन्टॅक्टमध्ये नाही. नावाची काय गरज आहे. मला वाटलं
ईश्वर त्यांनी पुन्हा फोन करून विचारलं नाही की माझ्या पैशाचं काय केलं, कुठाना केला नाही. ते जे आहे आपल्या उपयोगी लावा. अशी कितीतरी असतील. म्हणजे यासाठी आपण जो डाव मांडला होता ना, शेवटचा दिवस तो काल गोड झाला. तो एक तरी जीव उद्धरला ना. तो त्यांना त्याचं गम्य कळालं. आपण जायचं कुठे, प्रवासाच्या कुठल्या स्टॉपला उतरायचं, प्रवासात कसं बसायचं हे त्यांना कळालं. त्या माऊलींचं मला एक खूप वाक्य असं आवडलं. कोण होत्या काय माहिती, आपल्याला माहित पण नाही ना. ते त्यांचा एकच शब्द, मी ओळखीची नाही. त्या अशा व्यक्तींना शांतीनगरीचा पाठवू द्यायचा असं मी, त्यांची ती प्रचंड मोठी प्रतीती आहे. म्हणून साध्य अधिगच्छति, साध्य गच्छ, ह्या सगळ्याची साध्य. म्हणून ही लीळा केवळाची करताना सर्वज्ञानी 1 महिना जसं शांतबाईसांसाठी स्थिर केलंय सगळं. बुरीबाबळी, वेरूळच्या देवता, ती चालली, चालण्यापुरतं तर ती गेली, चालली, आंघोळीला गेली, ओला कपडा घातला, पाणी घेतलं, ते तुळशी काय असेल ते बेबळीचं पान. मग साहित्यामध्ये कसं असतं, वेगवेगळे चिंतन करावं लागतं. तिनं बोरीचं पान घेतलं, मग बाबळीचं काय केलं, बाबळीचं पान तर बारीक असतं, बाबळ कशी शिंपली. ह्याच्यावरती चिंतन बाकी आहे. अशा प्रकारे ह्या शांतबाईसा आता अगदी योग्य केल्या 1 महिन्यात, आणि परमेश्वरपुराला पाठवण्यासाठी त्यांना आता योग्य केले. कारण पुन्हा भेट नाही आहे, पुन्हा काहीच नाही ना. स्वामींची भेट, तो दुरावा दिला, आता फक्त प्रेत. आहे की नाही. पुन्हा स्वामींना किती दया आली, म्हणाले अरे तिला सांगा थोडं मीठ तर घे बाई. ह्याच माऊली आहेत त्या. म्हणून दररोज शांतबाई सला आठवावा. असं ब्रॉड माइंड आठवायचा, ब्रॉड बँड झाला पाहिजे तुमचा. वायफाय कनेक्ट करून आठवा, तर ती योग्यता. आणि योग्यता जाऊ द्या, नाही लागली तर नाही लागली, पण शांती तर नक्की मिळेल तुम्हाला. तुझा चेहरा असा गोड गोंडस तुमच्याकडे पाहिल्यावर वाटलं पाहिजे, कारण ही खरंच साधुत्व इथे जिवंत आहे, त्यांची साधना जिवंत आहे. आपली साधना मरून जाते, साधुत्व मेलेलं असतं, साधना मरून जाते. मिस पडलेले कसे असतात जनावर, मिस पडलेला साप. आपलं तसं आहे. थोडं जर काय झालं की फणाच काढतं येऊ. निरसले, तुमच्यावर कोणी अन्याय केला तरी आपण शांत, फणा नाही काढला पाहिजे. ज्या क्षणी तुम्ही फणा काढाल त्या क्षणी तुमचं साधुत्व संपलं ना. हे साधुत्व तिकडे साहित्यात पाहायला भेटतं. ते साहित्यामध्ये थोडक्यात सांगतो ते कसे साधुत्व असतं. ते कीर्तनाला करायचे, सगळ्या त्या पंडितांनी द्वेष केला, पण दररोज कीर्तनाला येऊन तो त्रास द्यायचा. एक दिवस तो त्यांना मारलं, साजूला. त्या गावात बदनामी केली, नाही ते कलंक लावले, नाही तसं बोलला. ह्यांचं दररोज कीर्तन राहायचं. त्याशी ते पंडित आलेच नाहीत, विद्वान कीर्तनाला. हे त्याच्या घरी गेले, का म्हणाले तुम्ही आलेच नाहीत माझ्या कीर्तनाला. म्हणे काय तुला एवढी सुद्धा लाज नाही म्हणाले, मी एवढं तुझी बदनामी केली, शिव्या शाप दिला, हे साधुत्व असतं. नाही म्हणाले तुम्ही करता ना, त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतो. देतात तुम्ही.
हे एवढं साधोत्व आहे. हे साधोत्व बहाल केलेलं आहे शांत वयसाला. स्वामींनी तिला गिफ्ट दिलंय की नाही? काय म्हणाले ते? कोणतं गिफ्ट आहे स्वामींकडून तिला आता? दोन्ही तुमच्या 7 जन्माचे नाही नाही नाही, इथून म्हणितले ते म्हातारी म्हातारीशी घडले. हे इथं स्वामींना आता गिफ्ट करायचे ते वाक्य. असं कोणालाही म्हणत नाही स्वामी इथून म्हटले ते. दंडवत हो